पेन्शनधारकांसंदर्भात, पेन्शनवाढी संदर्भात किंवा बाकीच्या काही मुद्द्यांसंदर्भात संसदेमधून एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। ती अपडेट कोणती आहे ते आपण पाहणारच आहोत। परंतु संसदेमध्ये काल राज्यसभेमध्ये 12 फेब्रुवारी 2026ला 1534वा प्रश्न हा EPS 95 पेन्शनधारकांसंदर्भात दोघांनी विचारलेला आहे। त्यांचं नाव आहे सदानंद तानवरे आणि नरेश बन्सल यांनी हा प्रश्न विचारलेला आहे। EPS 95 पेन्शनधारकांसंदर्भात म्हणजे EPS 95 पेन्शनधारकांची जी पेन्शन वाढ आहे त्या संदर्भात हा प्रश्न विचारलेला आहे। त्यावरती माननीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री माननीय सुश्री शोभा करंदीजी यांनी उत्तर सुद्धा दिलेले आहे। नेमके त्यांनी प्रश्न काय केलेले आहेत आणि शोभा करंदीजी यांनी उत्तर काय दिलं हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। कारण हे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। यामुळे तुम्हाला समजणार आहे की आपलं जे सरकार आहे ते सरकार EPS 95 पेन्शनधारकांच्या जे पेन्शन वाढ आहे किंवा पेन्शन संदर्भातील बाकीचे जे त्यांचे मुद्दे आहेत त्या संदर्भातील नक्की कुठपर्यंत अपडेट आहे हे तुम्हाला यावरून समजणार आहे। त्यामुळे हा प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचणं आणि त्याचं उत्तर नक्की मंत्र्यांनी काय दिलेलं आहे, राज्यमंत्र्यांनी श्रम आणि रोजगार राज्यमंत्री आहेत सुश्री शोभा करंदीजी यांनी नेमकं काय दिलं आहे हेही तुमच्यापर्यंत पोहोचणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळेच हा आजचा व्हिडिओ। तर व्हिडिओ पाहण्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट की चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा। कारण तुम्हाला इथून पुढचे EPS 95 पेन्शनधारकांसंदर्भातील किंवा सर्वच पेन्शनधारकांसंदर्भातील सर्व अपडेट रेग्युलर पोहोचतील। त्यामुळे शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे कारण मी तुम्हाला त्यांनी दिलेलं सर्व जे प्रश्न आहेत किंवा उत्तर आहेत याबद्दलचं जे लेटर आहे एक प्रेस कॉन्फरन्स झाली त्याची प्रेस रिलीज नोट आहे ती आलेली आहे, जारी झालेली आहे। नेमकी ती काय आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमधून डिटेलमध्ये पाहणार आहोत। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर नेमकी ही प्रेस रिलीज काय आहे ती पाहूयात। त्यावरती श्रम आणि रोजगार राज्यमंत्री सुश्री शोभा करंदीजी यांनी काय उत्तर दिलेलं आहे ते पाहूया। कर्मचारी पेंशन योजना 1995 एक परिभाषिक अंशदान परिभाषिक लाभ सामाजिक सुरक्षा योजना है। कर्मचारियों के पेंशन फंड की दोनों राशि नियोक्ता द्वारा वेतन के 8.33% अंशदान और प्रति माह वेतन 15,000 रुपये तक के लिए केंद्रीय सरकार द्वारा 1.16% के अंशदान से बनी होती है। योजना के अंतर्गत सभी लाभों का भुगतान ऐसे संचय के किया जाता है। EPS 95 के पैराग्राफ 32 के तहत अधिदेश के अनुसार इस फंड का मूल्यांकन वार्षिक रूप से किया जाता है।
सरकार बजट सहायता प्रदान करके EPS 95 के तहत पेंशनभोगियों को 1,000 रुपये प्रति माह की न्यूनतम पेंशन प्रदान कर रही है, जो कर्मचारी भविष्य निधि संगठन EPFO को EPS के लिए वार्षिक रूप से प्रदान की जाने वाली मजदूरी के 1.16% की बजटीय सहायता के अतिरिक्त है। तसेच बघा, DLC के आधारित फेस ऑथेंटिकेशन के लाभों को समझने वाले वीडियो यूट्यूब, ट्विटर, एक्स, फेसबुक, इंस्टाग्राम आदि जैसे विभिन्न सोशल मीडिया प्लेटफॉर्म में पर पोस्ट किया जाता है। पेंशन भोगियों के रिकॉर्ड के डिजिटल रूप से बनाया रखा है और PPFO भी डिजिटल रूप से जारी किए जाते हैं, जिन्हें उमंग ऐप के माध्यम से एक्सेस किया जा सकता है। केंद्र कृतिकृत पेंशन भुगतान प्रणाली CPPS की शुरुआत के साथ पेंशन भोगियों के पेंशन शुरू करने के लिए कोई रिकॉर्ड जमा करने के लिए स्वयं बैंकों का दौरा करने की आवश्यकता नहीं है। इस प्रकार PPO जारी भुगतान होने पर पेंशन भुगतान तुरंत शुरू हो जाता है। पेंशन भोगियों उमंग ऐप या जीवन प्रमाण पत्र ऐप का उपयोग करके डिजिटल रूप से जीवन प्रमाण पत्र जमा कर सकते हैं। 2025 में ऐसा कोई नियम प्रस्तुत नहीं किया था, तो अब भी किया है। तर आत्ताच आपण ही जी प्रेस रिलीज आहे ती प्रेस रिलीज बघितलेली आहे। नेमकी काय आहे, सुश्री शोभा करंदाजी यांनी उत्तर काय दिलं यावरून आपल्याला समजलं असेल की नेमकं EPS 95 पेन्शन धारकांचं अपडेट कुठपर्यंत आहे। कारण सुश्री शोभा करंदाजी यांनी परवा एक प्रश्न विचारला होता EPS 95 पेन्शन धारकांसंदर्भात। 934वा हा प्रश्न 948वा हा प्रश्न होता। हा प्रश्न विचारला होता, त्यावेळीही सेम उत्तर दिलं होतं। त्यानंतर मागे अधिवेशन झालं, हिवाळी अधिवेशन, त्यामध्येही सेम उत्तर होतं आणि आज 1534वा प्रश्न विचारला, त्यामध्येही त्यांचं सेमच उत्तर आहे। परंतु हे उत्तर कुठेही EPS 95 पेन्शन धारकांना उचित ठरणार नाही, कारण ते जे हे उत्तर देत आहेत ते उत्तर तुम्ही ऐकलं असेल की माननीय कमांडर अशोक राऊत यांनी मागे सांगितलं होतं की हे उत्तर 2019चा डाटा आहे, त्याच्या डेटाच्या बेसवर देत आहेत। परंतु आता 3 ते 4 महिने झाले, त्यांनी आणखीही कोणता डेटा जो डेटा आहे तो डेटा EPS 95 पेन्शन धारकांचा कलेक्ट केलेला नाही। म्हणजे 3 ते 4 महिने मध्ये जाऊनही कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही। म्हणजे इतकं आंदोलन, मीटिंग किंवा लेखी पत्र देऊन सुद्धा एक राज्यमंत्री आहेत, जे श्रम आणि रोजगार राज्यमंत्री आहेत, त्यांनी डेटा कलेक्ट करणं इतकं सुद्धा कष्ट घेतलेलं नाही। त्यामुळे EPS 95 पेन्शन धारकांना आंदोलन करण्याशिवाय दुसरा पर्याय असूच शकत नाही, हे या सरकारने दाखवून दिलेलं आहे। त्यामुळे कमांडर अशोक राऊत किंवा बाकीचे महासचिव, प्रतिनिधी बाकीचे आहेत, त्यांनी 9, 10 आणि 11 तारखेला नवी दिल्लीमध्ये जंतर मंतरला आंदोलन ठेवलेलं आहे। या आंदोलनाला प्रत्येक EPS 95 पेन्शन धारकांनी उपस्थित राहायचं आहे, असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। प्रत्येक वेळी त्यांनी झूम मीटिंग घेऊन लाईव्ह स्वरूपात येऊन सुद्धा प्रत्येक EPS 95 पेन्शन धारकांना ही रिक्वेस्ट केलेली आहे। आपल्या चॅनलचे बरेच व्ह्यूअर EPS 95 पेन्शन धारक असल्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला ही एक रिक्वेस्ट असेल की माननीय कमांडर अशोक राऊत यांनी केलेली रिक्वेस्ट तितकीच बरोबर आहे। कारण जर या सरकारला लेखी स्वरूपात किंवा संयमतेचा मार्ग जर समजत नसेल तर आंदोलनाचा मार्ग घेण्यास काहीच हरकत नाही, कारण हे तुमचे हक्काचे पैसे आहेत आणि हक्काचे पैसे मिळवण्यासाठी तुम्ही जर आंदोलन केलं तर काहीच हरकत नाही, कारण हे तुमच्या आयुष्यभर केलेल्या कष्टाचे एक फळ म्हणून तुम्हाला पेन्शन ही मिळत असते आणि तीच तुम्हाला जर फक्त 1000 रुपये, काही जणांना तर 1000 रुपये सुद्धा मिळत नाही, 1000 रुपये मिळत असेल तर काहीच त्याचा उपयोग नाही, कारण 1000 सध्याच्या महागाईच्या काळात काहीच होत नाही। आणि आता बघितलं तर सरकारने हेही रूल लावला आता की शासकीय दवाखान्यामध्ये मोफत उपचार बंद केलेले आहेत।
बंद केले जाणार, तशी तयारीसुद्धा सुरू आहे। त्यामुळे आता जर शासकीय काही ज्येष्ठ नागरिक होते ते शासकीय रुग्णालयातून उपचार घेत होते, आता तेही बंद झाले, त्यालाही पैसे मोजावे लागणार असतील तर त्यांच्या या 1000 रुपयाच्या पेन्शनमध्ये काय होणार, हाही मोठा प्रश्न आहे। त्यामुळे प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकांनी या आंदोलनात सहभागी होऊन आपलं आंदोलन जेवढं तीव्र करता येईल तेवढं करा आणि तुमचा जो हक्काचा न्याय आहे तो हक्काचा न्याय मिळवा। सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त EPS 95 पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।